स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। हा मेळावा विद्यापीठातील मध्यभागी असलेल्या नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणजेच ग्रंथालयात संपन्न झाला। सकाळी 8:30 ते 11 पर्यंत नाव नोंदणीसाठी मुभा देण्यात आली होती, परंतु विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता ही वेळ वाढवण्यात आली। हा मेळावा नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली संधी होती। यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिप्लोमा, कोणत्याही प्रकारचे ITI कोर्स, कोणताही पदवीधर, कोणतेही पदव्युत्तर विद्यार्थी, वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील युवक युवतींसाठी ही एक उत्तम संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली होती। या रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय DP सावंत साहेब, कुलगुरू मनोहर चास्कर सर, प्रकुलगुरू महाजन सर, आदरणीय व्यवस्थापन सदस्य नरेंद्रदादा चौहान, हनुमंत कंधारकर, रेणुका तम्मलवार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज विद्यापीठ परिसरात पार पाडला गेला। या नोकरी महोत्सवामध्ये देशभरातून जवळपास 50 नामांकित कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ते तात्काळ ऑफर लेटर देतील। या महोत्सवामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर तसेच काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम म्हणजेच नांदेडमधून सुद्धा नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। उद्घाटन उपरांत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात चालू असलेल्या महारोजगार मेळाव्याला नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले सर यांनीही भेट दिली आणि विद्यापीठामध्ये चालू असलेल्या स्तुत्य उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली।
काय सांगाल? प्राध्यापक बालाजी मुधोळकर, मी कॉमर्स आणि मॅनेजमेंट संकुलामध्ये प्राध्यापक आहे. तसेच विद्यापीठाचा हा अतिरिक्त भार माझ्यावरती आहे, जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट म्हणून मी काम करतो. आज 20 मार्च 2025 रोजी या रोजगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. विद्यापीठ परिसरातील म्हणजे 4 जिल्ह्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या 4ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही विद्यापीठ स्तरावरती प्रयत्न करत आहोत. या मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंपनी स्वतःहून आपल्याकडे आलेले आहेत. तो अत्यंत चांगला प्रतिसाद या मेळाव्याला भेटलेला आहे. साधारणतः 3,500 विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी नोंद घेतलेली आहे आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यावा आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या अनुषंगाने विद्यापीठाच्या वतीने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा प्रत्येक 6 महिन्याला आम्ही हा मेळावा आयोजित करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकत्रितपणे एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने आम्ही विद्यापीठ स्तरावरती चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. Honorable Rajan sir, Honorable D.P. Sawant sir, Pawar sir, my colleague, and all the dignitaries on the dais. Dear students, yesterday you must have seen Sunita Williams, how she came back. How many of you have seen? All of you? So, on the other hand, where technology has brought her back from space, and India, what we are fighting for? Government. So you have to understand, you have to think for yourself. There is a nice, when I was reading a book, to educate, what is the meaning of education? To educate is to bring out. And what we are doing is, we are trying to put in something instead of bringing out from the child. So today you have an opportunity where there are a lot of companies. I always tell in my speech, how many of you use mobile phones? All of you, most of you? All of you, you use smartphones? So when you buy a smartphone, what do you see in a smartphone? You see the RAM, you see the camera, you see the speed, and then you see the price. What you see is the feature of that phone. So when you buy a phone, when you see a feature in that phone. When you are facing an interview, the person who is interviewing you, he will see the features in you. When you are more than 3,000 students today, I thank all the university staff itself for coordinating the entire event. On behalf of Man United, I would request all the guests, please visit the individual stalls if possible for encouraging the HRs to take the as early as possible. As maximum candidates, there are more than 2,000 recruitments. If you have the skills, if you have the vocabulary skills also, you will be able to speak to people. There are more than 45 companies today itself, and these companies are from Maharashtra, Karnataka, Delhi also. Few companies have come. Goa also companies have come. There are pharma companies. There are companies like Emphasis, which is the biggest company which is going to recruit BSc and MSc, MCom, BCom candidates itself. This is again another opportunity for all those women who want to work from home. There is a company over here who is going to recruit you for HR recruitment process. They are going to recruit you for approximately 300 candidates are required today itself for them. There is a company known as Sudesco, who is also going to recruit Yashash. Honorable Vice Chancellor Dr. Bhaskar ji, Honorable Pro Vice Chancellor Dr. Mahajan ji, Registrar of the University Dr. P.D. Pawar ji,
Management Council member Narendra Chavan ji, Kandharkar ji, Mr. Ravindra ji, Malwan madam, all the officers of the university, and my dear students. At the outset, I declare this job fair as inaugurated. I take this opportunity to congratulate Dr. Chaskar and his team for conducting this job fair in the university for the first time. I just told them that this should be repeated periodically so that students should wait for this job fair every year. Why do we take education? We take education to get employment. We should be employable. And this is the best practice. Through job fair only you can get to know where you stand. By taking education, when you face the HRs of the various companies, it builds your confidence also. By conducting this job fair, it's not the case that you become permanently in that company. This is just a stepping stone for you all. This is just to boost your. This is just to make you realize where you stand. And I think this job fair will definitely let you know. You can definitely assess yourself, how you performed in your interview, and what steps to be taken in the near future. There are many companies who have come here. Not all the students will get jobs. But all the students should attend the interviews. They should see all the companies' profiles they require. And you should improve yourself accordingly. That is, I think, the job fair. It's not that you get the job and you leave the education and go. No. You have to continue your education also. And as Mr. Ravindra has said, that there is an opportunity of work from home. Honorable K.P. Sahu sir, our Management Council member, our deans, our Vice Chancellor, Registrar, dear students. So, I learned today one thing. As I'm very pleased to give you also in front of the Sahu sir that such a big personality entered here and he delivered a speech without mic. So it's a little bit mismanagement. So this is about that difficulty will be arise in the function and how it is a success story for the future. So today we begin from this learning stage. My observation is they are the hard worker, but they don't have the skill. But the students should remember what will be today the shortest time. Whatever you learn from the first standard to the graduation level, whatever the skill you have, and today in front of the 50 industrial persons, you can expose yourself. Why industry will give job to you? What kind of the skill and potential you have? Some of the students, as I believe, more than 3,000 students, 500 students will be selected today. But those are not selected. They should learn why not I selected. What is the drawbacks? Not drawbacks, but where I should lose the marks. They can think, start thinking today, and after the 6 months, as I suggested, this is a continuous process to conduct such type of the event. Definitely, as the Vice Chancellor, government teams, and promise to all, not promise, we will continuously taking the efforts to conduct such type of the event twice in the year. Then definitely the success will be outcome, and the student place somewhere. Whenever you place, maybe 10,000, 20,000, 20,000, 21,000. I mean, you can start the struggle once you get it out.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज आमच्या इथे हा भव्य रोजगार मेळावा होत आहे, ज्याच्यामध्ये किमान 3000 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि जवळजवळ 400 विविध क्षेत्रातल्या कंपन्या हजर आहेत. फार्मा, IT, टेक्निकल, नॉन टेक्निकल व इतर क्षेत्रातील इथल्या सगळ्या कंपन्या आलेल्या आहेत, ज्या मुलांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचे इंटरव्ह्यूही घेणार आहेत. जवळजवळ 500 वेकन्सीज उपलब्ध आहेत आणि असा आमचा अंदाज आहे की किमान 300 वेकन्सी तरी भरल्या जातील आज ह्या मेळाव्यामध्ये. थँक्यू. मी डॉक्टर अर्चना साबळे, असोसिएट प्रोफेसर, स्कूल ऑफ कम्प्युटेशनल सायन्स. आज आपल्याकडे जे कंपन्या आले आहेत त्याच्यासाठी 40+ कंपनीज, MNCs, डिफरेंट फील्ड सच ॲज फार्मासिस्ट, कम्प्युटर सायन्स, ITs, नॉन टेक्निकल आणि आपल्याकडे ट्रेनीज म्हणून पण खूप साऱ्या मुलांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ह्या रोजगार मेळामध्ये नियर अबाउट 4 जिल्ह्याचे मुलांनी रजिस्ट्रेशन केले आहे. ते आपल्या कॅम्पसवर अँड ऑफ दी कॅम्पस स्टुडंट्स पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याकडे स्टुडंट्स 4 जिल्ह्याचे तर आहेच, अजून आपले जे स्टुडंट औरंगाबाद, मुंबई, पुण्याकडून पण आलेले आहेत आणि आपल्याकडे आज हे आपण प्रेडिक्ट करतोय की मोर दॅन 350 स्टुडंट्सला आज आपण ऑफर लेटर देणार आहेत आणि डेफिनेटली हे आम्ही अचीव करणार आहे. या मेळाव्यामध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत ते विविध एज्युकेशनल लेवलचे आहेत. अगदी PhDचे विद्यार्थी, ऑलरेडी कार्यरत असलेले आमचे माजी विद्यार्थी, तसेच PG, UG, डिप्लोमा, PG डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस, 12वी झालेले व या क्षेत्रातील इतर विद्यार्थीही आमच्याकडे आज या मेळाव्यात रोजगाराच्या संध्या बघण्यासाठी आलेले आहेत. तसेच आज इथे जे जॉब ऑफर्स होणार आहेत ते विविध प्रकारच्या जॉब प्रोफाईलचे होणार आहेत. अगदी काही मॅनेजरियल असतील, काही टेक्निकल असतील, काही रिसर्चर टाईप पोस्ट असतील, तर काही अगदी आपले बॅक ऑफिस, फ्रंट ऑफिस अशा प्रकारचेही पोस्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि पॅकेज जे ऑफर होत आहे ते अगदी आपले किमान 10-12 हजारपासून अगदी 20, 30 किंवा 40 हजारापर्यंत पर महिना असेही पॅकेज ऑफर होणार आहेत. तर बेस्ट ऑफ लक आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना की आजचा हा रोजगार मेळावा त्यांच्यासाठी यशस्वी ठरावा. या मेळाव्याला मिळालेला जो प्रतिसाद आहे मुलांकडून इतका चांगला, तो बघून असं आम्ही ठरवत आहोत की नियमितरित्या अशा प्रकारचे मेळावे आणि अशा प्रकारचे उपक्रम ह्यापुढे विद्यापीठ राबवेलच आणि आजूबाजूच्या शासकीय व इतर प्रकारच्या ऑर्गनायझेशन्सच्या मदतीने अजूनही मोठ्या पद्धतीने पार पाडू.